नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे। बोगस बियाणामुळे पीक न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना स्वखर्चाने बियाणे खरेदी करावे लागणार नाही। अशा बाधित शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या निधीतून DPDC मोफत बियाणे उपलब्ध करून दिले जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। मंत्रालयात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी कृषी, शेतरस्ते, आदिवासी विकास आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकारच्या विविध निर्णयाची माहिती दिली आहे। राज्यात अनेक ठिकाणी विशेषतः अमरावती, अकोला, नागपूर व इतर भागात वितरकाने बोगस बियाणे दिल्यामुळे सोयाबीन किंवा कापसाचे पीक उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत। पीक पेरणीनंतर ते न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झाल्यास शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट कोसळते। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक बुर्धन पडू नये म्हणून फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। पालकमंत्री आपल्या जिल्ह्यातील DPDC निधीतून शेतकऱ्यांना बियाण्यासाठी निधी व बियाणे उपलब्ध करून देतील असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे। या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत। पालघरमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची कृषी उत्पन्न बाजारपेठ निर्माण करण्याचा मोठा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे। या बाजारपेठेमुळे राज्यातील शेतीमालाला जागतिक स्तरावर मोठी बाजारपेठ आणि वाव मिळण्यास मदत होणार आहे। आदिवासींना वनपट्टे वाटप आदिवासी भागातील ज्या बांधवांना अद्याप वनहक्क पट्टे मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी वनहक्क समितीची पुन्हा बैठक घेऊन पुनरावलोकन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यानंतर पात्र आदिवासी बांधवांना वनपट्ट्याचे तातडीने वाटप करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। शेतरस्त्यासाठी डिजिटल डॅशबोर्ड, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी योग्य रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी सरकारने एक विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म आणि डॅशबोर्ड तयार केला आहे। या माध्यमातून शेतरस्त्याची मोजणी करणे, खुले रस्ते करणे आणि त्यांना क्रमांक देणे या प्रक्रिया गतिमान केल्या जातील। या प्लॅटफॉर्मद्वारे प्रत्येक शेतकऱ्याच्या रस्त्याबाबतच्या तक्रारीवर थेट लक्ष ठेवले जाईल। ते संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच कार्यान्वित केले जाईल। गौण खनिज नियम सुधारणा, इतर राज्यातून येणाऱ्या गौण खनिजावर देखरेख शुल्क आकारता यावे यासाठी महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास व विनियमन नियम 2013 मध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। राज्यात अनेक ठिकाणी इतर राज्यातून गौण खनिज आणले जाते। आता अन्य राज्यातून येणाऱ्या गौण खनिजावर 100 रुपये प्रति मेट्रिक टन नियमन शुल्क आकारता येण्यासाठी नियमात सुधारणेस मान्यता दिली आहे। जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।